तर आता आम्ही कुठं फिरायला आलोय सांगतो तुम्हाला. आम्ही आलोय गोव्याला फिरायला. ही आमची टीम. चड्या कुठे मिळतात बरं काय? आम्ही पहिल्यांदाच आलोय गोव्यात. आम्हाला इथं मी पारस आहे का? मी बी बारसाच आहे पण मी बोल हो का बापू ना. हे आमची गँग. ही मोदीत आमच्यासाठी आजच्या. आणि हे आपले शेतकरी पुत्र नंदूभाऊ. तर आमची एवढी 5 जणांची टीम गोव्यात प्रकट झाली. आता बघा गोव्यातलं काय काय आहे ती दावतो तुम्हाला. आम्ही पहिल्यांदाच गोव्याला आलो. आम्हाला इथं का नाही इथलं वातावरण काय सूट व्हाय नाही. आम्ही गोव्यात दोघं शेतकरी. आम्ही शेतीच बघतोय पण इथं शेतीच दिसणार आहे. करू आपण आता काय मी म्हणलं की हे आपले मोदी यांनी आम्हाला गोवा दावला. आणि शेतकरी पुत्र तुळजापूरचे असं ते आता आमचं झालं छपाछपी चालू. बघा तुम्ही रवी होत तो का तिकडे. असं ते आता बघा गोव्यातलं काय काय कसं करते काय. लय ढकला ढकली करणार का फक्त समजा बघत राहा. तर आपण आता सध्या गोव्याला आलेलो आहोत आणि आपल्यासोबत भरपूर लोक आहेत. आणि गोव्याला येण्याचं मूळ कारण रविदादा आहेत. रविदादामुळं गोव्याला यायला भेटलेलं आहे. तर लग्नाच्या अगोदर एकदा ना एकदा गोव्याला यायचं होतं आणि ती स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे रविदादामुळं फक्त. नाही असं द्या आपलं दोस्त आलं तर आमच्याकडे म्हणलं चला असू द्या म्हणलं. दोस्त लय विनवणी केली. आता दोस्त थांबले तर असं आम्ही निघालो होतो. चौघच होतो. चला म्हणलं दोस्त एक पाहिजे तर आम्हाला नंदू सारखा. चला तर दावा तर कपडे बिपडे घ्यायचे. चला आपण आता फिरून दावा. खूप इथं एन्जॉय करणार आहे आणि पूर्ण एन्जॉय तुम्हाला दाखवतच राहील मित्रांनो. तर आम्ही आलेलो होतो तुळजापूरवरून डायरेक्ट गोव्याला बीचवरती. तर इथे आल्यानंतर खरंच मनामध्ये एक वेगळेच विचार निर्माण होतात. खूप भारी वाटते राव इथं आल्यावर. सगळीकडं मस्त पब्लिक आहे. इकडं समुद्राच्या लाटा येत आहेत. खूपच मस्त वाटतंय राव. तर आम्ही गोव्यामध्ये कपडे घेतलेले आहेत मित्रांनो. तर आता हे कपडे घालून थेट बीचवरती जाणार आहे. ह्या कपड्यामध्ये आणि गॉगल घातल्यावर रविदादा खरंच सांगायला गेलं तर फॉरेन मधल्या लोकांनीच दिसायला आली ती. एकदा लोक बघून घ्या. काय माहिती बाबा देवा गणपती बाप्पा. हे आपले शेतकरी पुत्र दीपक भाऊ इंदापूरकर आणि आमचे ताकद धावतोय अशी. ताकद दाखवा. चला चला पुढे लय मजा आहे. तुम्ही बघा पुढे व्हिडिओ बघा पुढे लय भारी आहे. ढकला ढकली कर नका. एन्जॉय टू गोवा. हिप हिप हुर्रे. पाणीच पाणी. समुद्रात बी पाणी जहाजात पण पाणी. खराटच पाणी. तर मित्रांनो आम्ही सकाळी खूप एन्जॉय केला आणि तिथंच एन्जॉय करत करत पूर्ण शरीर थकलं. आणि थकल्यानंतर परत मी रूमवर जाऊन झोपलो. आणि परत आता जाग आल्यानंतर एक साधारणपणे 5चा टायमिंग आहे. तर अजून आम्ही एकदा बीचवरती पोहण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी जात आहोत. तर तुम्ही तिकडली मजा एकदा नक्की बघा. आतासुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो आम्ही आता बागा बीचवरती आलेलो. आणि नंदूभाऊ आपल्याच बरोबर आहे बरं का. अजून बी ती काय म्हणते की 2 दिल 1 जान. तसंच आमचं काहीतरी. हा चला आता आम्ही चाललोय पोहायला.